मी सुरेश धस यांनी माफी मागितलेली। सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी प्रकरणामध्ये माफी मागितली। सुरेश धस यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली, तर माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, सुरेश धस यांनी अखेर माफी मागितलेली आहे। सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी प्रकरणामध्ये दिलगिरी व्यक्त केलेली आहे। सुरेश धस यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करत माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असं वक्तव्य करण्यात आलेलं आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी सुरेश धस यांच्या संदर्भातली आपण पाहतोय। अखेर सुरेश धस यांनी माफी मागितली आहे। प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे। मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता। मी प्राजक्ताताई सहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो। माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो। तर सुरेश धस यांनी माफी मागितलेली आहे। विकास माने आपले प्रतिनिधी अधिकचे अपडेट आपल्याला देतात। विकास, शुभम, निश्चित या ठिकाणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अखेर या संपूर्ण प्रकरणामध्ये दिलगिरी जी आहे ती व्यक्त केलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यापूर्वी ज्यावेळेस सुरेश धस यांनी बीडचे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत यांची भेट घेतली, या भेटीच्या नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता। या संवादादरम्यान त्यांनी असेल याबरोबरच रश्मिका मंदना असेल आणि त्यानंतर प्राजक्ता माळी जी आहे तिच्या संदर्भामध्ये एक विधान केलं होतं आणि याच विधानानंतर सगळीकडनं टीकेची झोड उठल्यानंतर अखेर आज सुरेश धस यांनी या ठिकाणी दिलगिरी जी आहे ती व्यक्त केल्याचं आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहे। कारण की याच वक्तव्यावरनं महाराष्ट्रामध्ये अनेक टीकेची झोड जी उठलेली पाहायला मिळाली होती आणि आज अखेर जे आहे सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त निश्चितच केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी विकास, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।